गुरुवानी तक जाते हैं गुरुवानी पकड़ते अपना मारते देते पकड़ते अपना पैसे देते सारे हिंदुस्तान में। भारत माता की भारत माता की जय। जोर से भारत माता की जय। आम्ही सारे भारतवासी एवढे एकच भान राखू असा कुठेही जगावरती तिरंग्याची शान राखू हिंदू मुस्लिम सिख ईसाई तिथे बंधुभाव असते त्या सुंदर देशाचे नाव फक्त भारत आहे। ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है, हमारी पहचान तो यही है, हम सब हिंदुस्तानी। माझे नाव अरविंद सिंह, मी आता चर्चा सीखते। आज मैं तुम्हारा 4 शब्द सांगणार। याद करेंगे वीरों तुमको, यह बलिदान तुम्हारा है, हमको तो है जान से प्यार, यह गणतंत्र तुम्हारा। भारत की क्रांति का आगाज है, बिरसा मुंडा जंगलों पहाड़ों के बीच से गांव से निकलकर आजादी लिखने वाला वो नौजवान। भारत माता की जय। भारत माता की जय। सर्वांना नमस्कार, माझे नाव तनिषा विष्णू कुडाले, एकता चौथी शिकते। जगले ते देशासाठी अन देशासाठी हुतात्मा झाले भारत मातेला त्यागी गुलामीतून मुक्त केले वंदे मातरम। I wish you all a very happy Republic Day is our constitution came into force on 26 January 1916. Indian Constitution is the supreme law of India. We should always respect and defend our Constitution. India is my country. Jai Hind, Jai Bharat. India is my country. All Indians are my brother and sister. I love my country and I am proud of rich and varied heritage. I shall always strive to be worthy of it. I shall always give my parents, teacher, fellow lenders respect, and treat everyone with courtesy. To my country and my people, I pledge my devotion. In their well-being and prosperity, always my happiness. Jai Hind, Jai Bharat. निमित्ताने मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याच्यासाठी मी सर्वांचे आभार मानते। आज मुलांनी खूप छोटे मुलांनी आपल्या छोट्या शब्दामध्ये खूप काही सांगितलेलं आहे आणि त्यांच्यासाठी मॅडम लोक नेहमी प्रयत्न करतात आणि पालकांनी सुद्धा त्यांच्यासाठी थोडंसं तरी म्हणजे 2 शब्द बोलल्यानंतर त्यांना मोटिवेशन करण्यासाठी, त्यांना पुढे जाण्यासाठी त्यांच्यासाठी टाळ्याने जर स्वागत केलं तर ते मुलं नक्कीच त्या आवडीने पुढे कार्यक्रम करत राहतील आणि पुढे पण ते म्हणजे घाबरणार नाही स्टेजवर। कधी पण मुलांना 2 शब्द किंवा काही कार्यक्रम दिल्यानंतर पालकांनी आणि समोर बघणारे दर्शकांनी त्यांचं मोटिवेशन केलं तर त्यांना अजून हिंमत येते बोलण्याची। प्रथम सर्वांना शुभेच्छा। शाळेत शिकूनच पुढे गेलेलो आहे। तुम्ही पण विद्यार्थ्यांनी चांगलं शिक्षण घेऊन आणि पुढे आपल्या गावाचं नाव पुढे घेऊन जाऊया एवढं सांगतो। जय हिंद।